बाप्पा मोरया रे हे गीत गेली अनेक दशके लोकप्रिय गीत म्हणून अजरामर आहे. परंतु प्रत्येक गणेश उत्सवात सगळीकडे हे गाणं वाजवलं जातं. या गाण्यामध्ये 1972 सालच्या दुष्काळाचं वर्णन करण्यात आलंय. याविषयीची माहिती आपण साहित्य अभ्यासक सोमनाथ कदम यांच्याकडून जाणून घेऊया. अलीकडे गणेश चतुर्थी निमित्त जी गाणी वाजत आहेत त्यामध्ये बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा हे गीत सगळीकडे वाजताना दिसतंय. पिढ्या बदलल्या, वर्षानुवर्ष गेले, परंतु या गीताची जादू मात्र आजही सगळीकडे कायम आहे. बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा, तुझं सुख करता तुझं दुःख हरता, हे जे गीत आहे मला वाटतं हे एकमेव असं गीत असेल की जे भक्तिगीत पण आहे आणि ते लोकगीत पण आहे. या गीताची रचना लोककवी हरेंद्र जाधव यांनी केलेली आहे. या गीताला संगीत मधुकर पाठक यांनी दिलेलं आहे आणि अर्थातच लोकप्रिय बुलंद आवाजाने ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठी गीतं गाजवली ते गीतकार प्रल्हाद शिंदे यांनी हे गीत गायलेलं आहे. या गीताची पार्श्वभूमी जर पाहिली तर ती साधारणतः 1972च्या दुष्काळाच्या अनुषंगाने त्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्राचा आपण जर विचार केला तर महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर जे काही दुष्काळ महाराष्ट्रामध्ये झाले त्यातला सगळ्यात मोठा दुष्काळ महाराष्ट्राने अनुभवला तो दुष्काळ म्हणजे 1972चा. हा दुष्काळ सतत 3 वर्ष होता. 1971 पासून 1972, 1973, 1974 असा हा 3 वर्ष महाराष्ट्रामध्ये या दुष्काळाने धुमाकूळ घातलेला आपण पाहतो. या दुष्काळाची झळ आमच्या पिढीने पाहिली नाही, परंतु आमच्या वाडवडिलांच्या काळामध्ये मात्र त्या लोकांनी अत्यंत भयानक असा हा दुष्काळ अनुभवलेला आहे आणि पाहिलेला आहे. या दुष्काळाची वर्णन, या दुष्काळाची झळ जशी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सर्व क्षेत्राला पोहोचली तशी ती चित्रपट क्षेत्राला, संगीत क्षेत्राला सुद्धा त्याचे परिणाम त्या ठिकाणी दिसून आले. आणि म्हणून या गीतामध्ये त्या दुष्काळाचे वर्णन आलेलं आपल्याला दिसतं. साधारणतः 3 कडवे या गीतामध्ये असे आहेत की जे आपल्याला या दुष्काळाचं सावट आपल्याला किती गडद होतं याची साक्ष आपल्याला या गीतातून समजते. त्यात पहिलं कडवं आहे, पहा झाले रे पुरे 1 वर्ष, होतो वर्षांनी एकदाच हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श. म्हणजे गोड अन्न त्या काळामध्ये दररोज मिळत नव्हतं. त्याच्यासाठी सणावाराची वाट पाहावी लागायची आणि तरी सुद्धा ते काही निवडक लोकांनाच गोडधोड अन्न खायला मिळायचं. लोकांना खायचे सुद्धा मोठी त्या ठिकाणी अडचण होती. एवढं भयानक दुष्काळाचा प्रभाव त्या ठिकाणी होता हे याच्यातनं पहिल्या कडव्यातून दिसतं. नाव काढू नको तांदळाचे, जो कारभारी आहे घराचा तो कारभारी आपल्या कारभारणीला म्हणतोय की तांदळाचं नाव काढू नको, कारण तांदूळ आता परवडतच नाहीये. एवढी त्या ठिकाणी अन्नधान्याची त्या ठिकाणी भीषण टंचाई झालेली होती. नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे. लाल गहू जो त्या कालखंडामध्ये 1972ला अमेरिकेतनं भारतात आलेला होता. मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की त्या दुष्काळाची त्या ठिकाणी तीव्रता एवढी भयानक होती की त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये असलेला लाल गहू, ज्याला मिलो हे नाव होतं त्या काळामध्ये, तो लाल रंगाचा होता आणि त्या गव्हातून त्या ठिकाणी सुकडी मोठ्या प्रमाणामध्ये केली जायची आणि अन्नधान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांना जगवण्याचं त्या ठिकाणी काम केलं जायचं. तर त्या लाल गव्हाचं त्या ठिकाणी स्मरण या ठिकाणी गीतकाराने आणि गायकांनी केलेले आहे. म्हणून हे जे हाल आहेत हे हाल साऱ्या जगाचे आहेत आणि हे हाल एक ना एक दिवस जातील. दिन येतील कार्य सुखाचे, अशा प्रकारची एक आर्त हाक किंवा अशा प्रकारची अपेक्षा त्या ठिकाणी भक्त आपल्या देवतेकडे व्यक्त करतात. आणि म्हणून आपल्याला मी या निमित्तानं सांगू इच्छितो की तो जो भयानक दुष्काळ होता, अन्नधान्याची प्रचंड टंचाई होती, परंतु 1972चा आपण जर विचार केला तर त्या दुष्काळामध्ये दरडोई खर्च जो 91.91 असायला पाहिजे होता तो अवघा 37% होता. एवढं त्या ठिकाणी खर्चाची हातमिळवणी करणं कठीण झालेलं होतं. आणि नोंद अशी मिळते की साधारणतः 1972-1973 या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये 51 लाख टन एवढी अन्नधान्याची तूट होती. अशा प्रकारच्या या दुष्काळाच्या सावटाखाली निर्माण केलेलं हे गीत, बाप्पा मोरया रे तुझं सुख करता तुझं दुःख हरता, अवघ्या अनाथांच्या नाथा, हे गीत जे आहे मला वाटतं मराठीतलं असं एकमेव हे गीत असेल की ज्यामध्ये सामाजिक प्रबोधन आहे,
भक्तीचा ओलावा आहे आणि त्या ठिकाणी देवदेवतांची आळवणी सुद्धा केलेली आहे. अशा ह्या लोकगीताला या ठिकाणी माझा मानाचा मुजरा आहे गायकाला. आणि प्रल्हाद शिंदे गायक निर्माण लेखक त्या ठिकाणी हरेंद्र जाधव असतील किंवा संगीतकार मधुकर पाठक असतील आणि लोकगीतकार प्रल्हाद शिंदे असतील यांना मी मानाचा मुजरा करतो. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.